कुणाल कामराला अटक करता येणार नाही, जबाब नोंदवण्यासाठी अटकेची गरज नाही। मुंबई पोलीस तामिळनाडूत जाऊन जबाब नोंदवू शकतात। मुंबई हायकोर्टाची पोलिसांना चपराक। कोर्टाच्या निर्णयाबाबत माहिती नाही, मात्र कामराचं स्वागत महाराष्ट्रात होणार आणि त्याला प्रसादही देणार, नरेश मस्केंचा इशारा। छत्रपती शिवराय महाराष्ट्रापुरते सीमित नाहीतच, खरं तर आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा। नाशिकच्या निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। शिवजयंतीच्या सुट्टीबाबत पंतप्रधान ठरवतील, मात्र उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री होते तेव्हा शिवजयंतीला सुट्टीची मागणी का नाही केली, गिरीश महाजन यांचा सवाल। नाशिकमधील दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई। काठेगल्ली परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त। ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानं पालिकेकडून तोडक कारवाई। बीडमधील देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे आणि सुरेश धस प्रथमच एकाच व्यासपीठावर येणार। उद्या शिरूर कासारच्या पिंपळनेरमधील नारळी सप्ताह सांगता समारंभाला दोघेही उपस्थित राहणार। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसासला पुणे पोलिसांकडून संरक्षण। घैसास शहरातून पलायन करू नये म्हणून पोलिसांची खबरदारी। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल सादर। ससूनच्या वैद्यकीय समितीचा अहवाल अलंकार पोलीस स्टेशनला पाठवला। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये 1.25 तास डिनर डिप्लोमसी। आगामी पालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना युतीची शक्यता। मंत्री उदय सामंत ही बैठकीत हजर। पुण्यातील साखर संकुलातील बैठकीच्या निमित्तानं 21 एप्रिलला शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार। 10 दिवसात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची तिसरी घटना। भाजपचे मंत्री प्रत्येक महिन्याला जनता दरबार आयोजित करणार। 22 एप्रिलला पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत मुंबईमध्ये जनता दरबार। जनतेच्या तक्रारी आणि समस्या मंत्र्यांच्या उपस्थितीत मांडण्याची संधी मिळणार। नाशिकच्या अवखेड ग्रामपंचायत हद्दीत पाणी टंचाई। 3 किलोमीटर महिलांसह चिमुकल्यांची दऱ्याखोऱ्यातून पायवाटेनं पाण्यासाठी कसरत।